जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असताना तुम्ही भरपूर जण तोंडातून ऐकलं असेल की सकाळी रिकाम्या पोटी रनिंग केल्याने जबरदस्त स्टॅमिना वाढतो, फॅट बर्न होतं, जबरदस्त स्पीड वाढतो. तर मित्रांनो, खरं कारण काय आहे? तुम्हाला रनिंग करताना तुम्ही खाल्लं पाहिजे की नाही याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि रनिंगच्या अगोदर काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे त्याच्याबद्दलही मी सविस्तर माहिती देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदम थोडक्यात माहिती सांगणार आहे की तुमच्या फायदेशीर ठरले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही रात्रीचं जेवण 8 वाजता किंवा 9 वाजता केल्यानंतर सकाळी तुम्ही 6-7 वाजता जर वर्कआउट करत असाल तर तुमच्या पोटामध्ये काहीही राहणार नाही. तर भरपूर जणांचं असंही मत असतं की वर्कआउटच्या अगोदर जर काही खाल्लं नाही तर आपला स्टॅमिना चांगला वाढू शकतो, आपल्या पोटातील आपल्या शरीरातील फॅट बर्न होऊ शकतो. तर मित्रांनो, हे एकदम सर्रास चुकीचं आहे. पण बरोबर काय आहे मित्रांनो? आणि काही जणांचा असाही गैरसमज असतो की पोटामध्ये काही नसल्याने अजूनही रनिंग चांगली होते. आणि काही जण असं म्हणतात की आमचे सर असंच करायचे त्याच्यामुळे आम्ही असंच करतो. हे पण तुम्हाला चुकीच्या दिशेने चुकीचं मार्गदर्शन होऊ शकतं मित्रांनो. पण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना योग्य काय आहे, परिस्थितीनुसार हो किंवा नाही याचं योग्य उत्तर मी आता पुढे देणार आहे. जर तुमच्या पोटामध्ये जर काही नसेल तर तुमचे फायदे काय होऊ शकतात? तुमचं पोट रिकामा असेल तर तुम्हाला रनिंग करायला जरासा आरामदायक वाटेल, बरोबर का नाही? आणि जर पोटामध्ये काय नसेल तर मग तुमच्या बॉडीतलं जे फॅट आहे ते तुमचं ऊर्जेचं काम करतात. म्हणजे वजन थोडंसं कमी व्हायला ती सुद्धा तुमची मदत होऊ शकते. म्हणजे वजन कमी करणारा ह्याच्यामध्ये थोडासा फायदा होऊ शकतो, जे रिकाम्या पोटी व्यायाम करतात, रनिंग करतात त्यांच्यासाठी. पण तुम्हाला रिकाम्या पोटी जे तुम्ही व्यायाम करणार आहे पण त्याचे तोटे काय आहे हे सगळ्यात जबरदस्त, हे तुम्ही ऐकायला विसरू नका. पोलीस भरतीला सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट हा 1600 मीटर असतो. आणि 1600 मीटर म्हणले की शरीराला हा वेग म्हणजे स्पीड पाहिजे. जर तुमच्या शरीरामध्ये जर काहीच नसेल तर तुमच्या बॉडीतील ग्लायकोजन हे कमी जर झाले नाही तुमचं स्पीड कमी होणार आणि तुमचं तिथं सगळ्यात नुकसान तुमच्या शरीरावरती होणार. आणि तुम्हाला कधी कधी असे होत असेल की वर्कआउट स्पीडने रनिंग केले, 100 मीटर स्पीडने रनिंग केले, चक्कर येते, गरगर करते, मळमळल्यासारखे येते, उलटी आल्यागत होतं, असे उलटी काढू वाटते. आणि कधी कधी तुम्ही उलटी काढल्यानंतर तुम्हाला बरंही वाटतं. मग हे जर काहीचं जर आदल्या दिवशी रात्रीचं जेवण जर व्यवस्थित झालेलं नसतं तर त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी चक्कर येते. काही जण उपवास धरतात, काही जण कोणाचा फोनवर बोलणं नाही झालं, मोबाईल स्विच ऑफ लागला, कोणाचा तिकडे व्यस्त लागला, इकडे रडून रातचं जेवत नाही, दुसऱ्या दिवशी पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती जातात आणि तिथं ते एकमेकाला बघतात. मग तिथं वेगळं टेन्शन, बरोबर का नाही? आणि त्याच्यामुळे तुम्ही रात्रीचं जेवत नाही, दुसऱ्या दिवशी वर्कआउट होत नाही, तिथं रडत बसतात, चक्कर येते. मग हे मित्रांनो कारण हेच असतं की आपल्या आदल्या दिवशी जर आपण व्यवस्थित जेवलो नाही आणि आपली झोप व्यवस्थित झाली नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला चक्कर ही 100% येते. आणि पोलीस भरती करणारा प्रत्येक विद्यार्थ्याला हे 100% होतच. आणि होतं की नाही मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून प्रॅक्टिस करत आहात आणि तुम्ही मागच्या कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरला होता, तुम्ही किती मार्कांनी राहिला होता आणि आता तुम्ही कोणत्या अकॅडमीला आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की मला ते वाचायला खूप बरं वाटेल की माझे ऑडियन्स आहेत बाबा, आपली काळजी करतात. तुमच्या काळजीपोटी मी व्हिडिओ बनवतोय, कारण की गुडघे तर सगळ्यांचेच जातात, डाईट खाणं पिणं कमी करता कारण ते मला माहीत नाही. आणि कधी कधी तुमचे जे मसल असतात, स्नायू असतात ते फाटूही शकतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर काही नसेल तर ते स्नायू हे ऊर्जेचा वापर करतात. मग शरीरावरती स्नायूवरती जर लोड आल्यानंतर ते मसल फाटू शकतात मित्रांनो. आणि तुम्ही जर जास्त वेळ रनिंग करत असाल तर तरी सुद्धा होणार. आणि तुम्ही बॉडीला जर पुरेसं प्रोटीन जरी देत असाल, म्हणजे प्रोटीन हे योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीराला मिळालंच पाहिजे. कांदा लसूण खाऊन काहीच होत नाही, कांदा लसूण खाऊन आयुष्याचा कांदा लसूण होऊन जातो. आणि काही विद्यार्थी रिकव्हरी अजिबात घेत नाही, म्हणजे रोज जबरदस्त स्पीड वर्कआउट, शरीराला आराम नाही, नुसता थकवा. त्यामुळे काय होतं मित्रांनो, दुसऱ्या दिवसाचा परफॉर्मन्स आहे तो एकदम खराब होऊन जातो आणि आपला वर्कआउट व्यवस्थित होत नाही. बाबा महेश आवाळे, अरे पोलीस भरतीच्या मुलांनी करावं तरी काय बाबा, तू लय सांगतो असं काही जण मला कमेंट करतात. तर मी तुम्हाला सांगतो की कोणता वर्कआउट रनिंगच्या अगोदर रिकाम्या पोटी करायचा की काही खाऊन करायचा ते मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की मी पण व्यायाम करतो, मी पण रनिंग करतो, मलाही जाणवतं की मुलांना काय सांगितलं पाहिजे. हे मी स्वतःच्या अनुभवामधूनच तुम्हाला सांगत असतो. मला काही कुठून असं ज्ञान नाही आहे, ते मला जाणवतं, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो, हेच काम मी तुम्हाला करतो. चला मी तुम्हाला सांगतो, तुमचा डेमो असेल 1600 मीटर असेल, 800 मीटर असेल, 100 मीटरचं एकदम स्पीडने वर्कआउट असेल मित्रांनो, हिल रनिंग असेल, इंटरव्हल ट्रेनिंग असेल. इंटरव्हल ट्रेनिंग म्हणजे 400 मीटरचं रेपिटेशन
रॅपिटेशन 800 मीटरचं रॅपिटेशन ह्या जर असेल तर मित्रांनो शरीरामध्ये ताकद पाहिजे, शरीरामध्ये कार्बोदके पाहिजे मित्रांनो. तो वर्कआउटच्या अगोदर जर तुम्ही कार्ब्स कमी खाल्लं किंवा काही कमी खाल्लं किंवा आदल्या दिवशी तुम्ही रात्री जेवला नाही तर तुमचा हा वर्कआउट नीट होणार नाही. त्यामुळे ह्या जे तुम्हाला वर्कआउट सांगितलं त्या दिवशी तर तुमच्या पोटामध्ये नक्कीच काही ना काहीतरी पाहिजे. पण काय खाल्लं पाहिजे ते मी तुम्हाला पुढे सांगतो, लगेच सांगणार नाही मित्रांनो. आणि तुम्ही कधी कधी बाबा कंटाळा आला चला 1-2 राऊंड माळू, गोळा फेकचे थ्रो करू, याच्यात तुम्ही खाल्लं नाही खाल्लं काही फरक पडणार नाही. पण खायचं काय मित्रांनो, काय नाही रे, तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता, खारी खजूर खाऊ शकता किंवा मध खाऊ शकता किंवा एखादं ब्रेड खाऊ शकता तुम्ही थोडंसं पीनट बटर वगैरे लावून. काय एवढं लोड घ्यायचं नाही, एखादी केळी खावा, काय हरकत आहे, समजलं का. आणि सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट टिप सांगतो मित्रांनो, 1600 मीटर तुमचा ज्या दिवशी डेमो असतो त्या दिवशी 1600 मीटर झाल्यानंतर तुमची जर असं बॉडी वीक होऊन जाते 100 मीटरसाठी किंवा गोळा फेकसाठी, तुम्ही मित्रांनो एखादं ब्रेड खात जावं किंवा केळी खात जावं मित्रांनो. तुमची जी एनर्जी आहे ती रिकव्हरी लगेच होते, तुम्हाला स्टॅमिना एकदम एनर्जेटिक फील होतं. तुम्ही आता नक्की ट्राय करून बघा. मी तर अकॅडमीतल्या पोरांना हेच सांगत असतो की ग्राउंडवरती काय ना काय तर सोबत खायला आणत जावा. हे चालतात बोंबलत मोकळ्या वाटल्या घेऊन, फ्लेक्स घेऊन, अर्धा फ्लेक्स कुठं आले पोस्टर कापलेले सिमेंटाच्या पिशव्या अंगावर खाली स्टेशनला गेला. अरे काय एक मस्त बॅग आहे, त्याच्यामध्ये बॉटल ठेवायची, एक फ्लेक्स ठेवायचा, टायगर बाम वगैरे ठेवायचा, काहीतरी एखादी केळी वगैरे काय ना काहीतरी एखादं फ्रूट खायला ठेवायचं. मध्ये एकदम व्यवस्थित ना तर चालले हात हलवीत, काय करते पोलीस भरती करते, मेला भरती करू ते भरपूर जणांचं असतं ना की रिकाम्या पोटी धावले की फॅट कमी होतं. तर मित्रांनो संशोधकानुसार आपल्या बॉडीला किती कॅलरीज पाहिजे, कॅलरी डेफिशिट किती कॅलरीज पाहिजे, किती घ्यायच्या किती नाही, ह्याच्यावरती तुमचं वजन कमी होत असतं, वजन स्टेबल राहत असतं आणि वजन वाढत असतं. तर तुम्ही बळच मोकार काही खाल्लं, रनिंगच्या अगोदर काय खाल्लं नाही आणि घरी गेला मोकार कालवण भाकरी सोडून आणल्या तर काय उपयोग होणार. त्यामुळे कॅलरीज डेफिशिट ठेवा. काही मुली 2000 कॅलरी घेतात, मुलं 2500 2800 कॅलरीज पर्यंत खात असतात. कॅलरीज काय असतात याच्याबद्दल मी काय ह्याच्यामध्ये सांगणार नाही, पण तुम्हाला वर्कआउटच्या अगोदर काय खायचं, कोणत्या वर्कआउटच्या वेळेस काय खायचं आणि खायचं का नाही आणि काय खायचं हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे. पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन भुकेलेल्या पोटी पाळणाऱ्यांचं होत नाही, तर पोलीस भरतीच्या वेळेस योग्य इंधन काय भेटलं पाहिजे बॉडीला, त्या मुलांचं सिलेक्शन 100% होत असतं. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून तुम्हाला काय अडचण येते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन मित्रांनो. आणि हा व्हिडिओ त्या मुलांपर्यंत पोहोचवा की तुमचे मित्र चांगले जबरदस्त तयारी करतात. मित्रांनो तयारी ही अशी कमी झाली नाही पाहिजे, रगात तयारी पाहिजे, नुसत्या गोळांच्या टापावणी टाप 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 टाप